राष्ट्रवादी काँग्रेसच्या 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीनुसार राष्ट्रवादीच्या आर्थिक व्यवहाराचं सर्व नियंत्रण पवार कुटुंबियांच्या हाती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिजोरीवर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांचीच पकड असल्याचं दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जमा निधीच्या आर्थिक व्यवहाराची सूत्र पवार मायलेकांच्याच हाती असल्याचं बोललं जाते. आयोगाला सादर केलेल्या पत्रानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्थान दिले. पार्थ पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तर जय पवार यांना राष्ट्रीय सचिव पद देण्यात आले. तर कामाची जबाबदारी वाटप करत असताना पार्थ पवार यांना पक्ष समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर जय पवार यांना राष्ट्रीय शिस्त पालन समितीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. खजिनदार पदाची ही जबाबदारी जय पवार यांच्यावरच देण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच शिवाजीराव गर्गे यांना खजिनदार पद हे कायम ठेवण्यात आले. त्यांच्याकडे लेखापरीक्षण आणि हिशोबाचे काम देण्यात आले. नीट पेपरफुटी प्रकरण आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचले. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यापर्यंत पेपरफुटीचे धागेदोरे पोहोचले. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचं रॅकेट महाराष्ट्रात सक्रिय असल्याचं उघड झाले. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यातही याचे धागेदोरे समोर आले. पेपरफुटीच्या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनारच्या चौकशीनंतर आता अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडेला सीबीआयनं राहुरीतून ताब्यात घेतले. तर दुसरीकडे या प्रकरणात पुण्यातल्या मनीषा वाघमारे या महिलेचं नाव समोर आलं असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या चौकशीतून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या सिकरमध्ये मंगीलाल बिवल आणि दिनेश बिवल या दोन भावांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या पेपर माफियांची पाळंमुळं सीबीआयनं खणून काढणं आता गरजेचं आहे. पुण्यातील हडपसरच्या उषा किरण रुग्णालयात टायमर बॉम्ब सदृश वस्तू आढळल्याच्या घटनेला आता वेगळं वळण मिळाले. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित आरोपी ओला इलेक्ट्रिक गाडीवरून आल्याचं आणि त्यानेच ही वस्तू ठेवल्याचं समोर आले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून तपास यंत्रणांनी आरोपीचा शोध घेण्यास चक्र फिरवली आहेत. या फुटेजच्या आधारे पोलीस आता त्या गाडीचा नंबर आणि आरोपीचा माग काढतायत. आरोपी बॉम्ब सदृश वस्तू ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दरम्यान या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. भोंदू अशोक खरात याच्या विरोधात विशेष तपास पथकानं न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलं असून खरातच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. खरात विरोधात दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. त्यातील महिला अत्याचार प्रकरणातील 2 गुन्ह्यांचे दोषारोप पत्र दाखल झाले आहेत. एका गुन्ह्यात 750 आणि दुसऱ्या गुन्ह्यात साधारणपणे 450 जवळपास 1200 पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. उर्वरित गुन्ह्यांचे दोषारोप पत्र लवकरच दाखल करण्यात येणार आहेत. सलग 49 दिवस एसआयटीनं खरातची चौकशी केली असून 105 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत. खरातच्या घरी, कार्यालयात, फार्म हाऊसवर छापा मारून अनेक पुरावे जप्त करण्यात आलेत. भारतीय हवामान विभागानं मान्सूनबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवलाय. नैऋत्य मान्सूनच्या आगेकूचसाठी पोषक वातावरण तयार होत असून 16 मेच्या आसपास दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेट समूह या ठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. यामुळे यंदाच्या मान्सूनची अधिकृत सुरुवात अपेक्षेपेक्षा लवकरच होण्याची शक्यता असून देशभरातील शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागले. भारतीय हवामान विभागानं 13 मे म्हणजेच आज केलेल्या निवेदनात मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याचं म्हटलंय. केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. हा निर्णय आजपासूनच लागू झाला असून 30 सप्टेंबर 2026 किंवा पुढील आदेशापर्यंत ही निर्यात बंदी कायम राहणार आहे. देशांतर्गत साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतीत सातत्यानं वाढ होतीये. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर होऊन साखरेचे दर वाढू नयेत यासाठी सरकारने हे पाऊल उचललंय. साखरेचा समावेश आता निर्बंधनात्मक श्रेणीतून काढून प्रतिबंधित श्रेणीत करण्यात आलाय. अमेरिका आणि युरोपियन युनियन या देशांना विशेष कोट्याअंतर्गत होणारी साखर निर्यात सुरू राहणार आहे. ज्या साखरेची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे किंवा जी साखर एक्सपोर्ट पाईपलाईन मध्ये आहे त्या निर्यातीवर कोणतीही बंदी नसेल. 2 देशांच्या सरकारांमध्ये होणाऱ्या करारानुसार होणारी निर्यात सुरूच राहू शकते.
थलपती विजय यांच्या टीव्हीकेनं एकतर्फी विजय मिळवत तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली. काल विजय यांनी बहुमत सिद्धही केलं, पण त्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. AIADMKनं आपल्या 25 आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान या आमदारांनी पक्षाचा व्हीप झुगारून सरकारला पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या बंडखोरीनंतर सरचिटणीस AK पलानीस्वामी यांनी कडक पावलं उचलली आहेत. पक्षानं आता या आमदारांविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेची मागणी केली आहे. फिलिपिन्सची राजधानी मनिलामधून एक धक्कादायक बातमी समोर येते. या ठिकाणी सिनेट इमारतीत अचानक गोळीबार झाल्यानं सर्वत्र घबराट पसरली. मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या परिसरात 12हून अधिक गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला, ज्यामुळे खासदार आणि कर्मचारी सुरक्षित खोल्यांमध्ये पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सिनेटर रोनाल्ड डेला रोसा यांना अटक करण्याच्या प्रयत्नांशी संबंधित असल्याचं मानलं जातंय. रोनाल्डो डेला रोसा अटक टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सिनेट संकुलात लपून बसले होते. सिनेट नेतृत्वाने ज्यांना संघटनात्मक कोठडीत ठेवले आहे, ज्यामुळे तपास यंत्रणा आणि संसदेच्या सुरक्षा पथकांमध्ये तणाव वाढला आहे. IPL 2026च्या हंगामात काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं 6 विकेट्सने विजय मिळवला. शतक झळकावणाऱ्या RCBच्या विराट कोहलीला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दरम्यान या सामन्यात मनीष पांडेने घेतलेल्या झेलनं सर्वांचं लक्ष वेधले. RCBचा या सामन्यात विजय झाला असला तरी KKRचा फिल्डर मनीष पांडे यानं IPLच्या इतिहासातला सर्वोत्तम झेल पकडला. KKRचा फास्ट बॉलर कार्तिक त्यागीनं टीम डेव्हिडला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकला, ज्यावर टीम डेव्हिडनं कट मारला, पण पॉइंटवर उभ्या असलेल्या मनीष पांडेनं झेप घेत भन्नाट झेल पकडला. मनीष पांडेचा हा झेल पाहून संपूर्ण स्टेडियममध्ये एकच शांतता पसरली, तर कार्तिक त्यागी याचाही या झेलवर विश्वास बसला नाही. स्वतः टीम डेव्हिडही हा झेल पाहून अवाक झाला. विशेष म्हणजे विरोधी टीमचा असूनही विराट कोहली मनीष पांडेच्या जवळ जाऊन त्याच्या झेलचं कौतुक करताना दिसला. बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर भाष्य करत असते. आता तिने एका प्रश्नावरती भाष्य केलंय. नीट पेपर फुटी प्रकरण आणि परीक्षा रद्द झाल्यानं कोठा येथील विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, यावर तिनं भाष्य केलंय. अभिनेत्री कुनिकानं याबद्दल एक उपहासात्मक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये कसे आहात मित्रांनो, नीट परीक्षा पुन्हा घेतली जाणार आहे. आता तरी तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात कराल की तसेच अंधभक्त बनून राहाल? माझ्या आयुष्याबद्दल गुगल करणं थांबवा. त्याऐवजी पेपर फुटी मागील गुन्हेगार सध्या कुठे आहेत आणि कोणत्या मलाई पोस्टिंगचा सध्या उपयोग घेत आहेत याचा शोध घ्या, असं तिनं म्हटलंय. तिच्या या पोस्टवर युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.